नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत खास गृहिणींसाठी मेकअप कसा करायचा, 2 मिनिटांमध्ये मेकअप कसा करायचा, 10 रुपयाच्या प्रोडक्ट्सपासून मेकअप कसा करायचा हे आपण बघणार आहोत. प्रत्येक गृहिणी काय म्हणते, जे घरी असते त्यांची मी गोष्ट करत आहे, ते मी बोलत आहे की जे घरी असतात त्यांच्यासाठी स्वतःसाठी अजिबात वेळ नसतो. 2 मिनिटंसुद्धा स्वतःला द्यायला नसतात. आपण काय करतो, अंघोळ वगैरे केली की डायरेक्ट आपण स्वयंपाकाला लागतो. स्वयंपाकाला लागलं की नंतर मग आवरणं हे ते आपला पूर्ण दिवस त्याच्यामध्ये जातो आणि मग आपण असेच राहतो. पण आपण मेकअप वगैरे करत नाही, व्यवस्थित आपण राहत नाही. पण स्वतःसाठी राहायला पाहिजे, आपण व्यवस्थित स्वतःसाठी राहायला पाहिजे, मेकअप केला पाहिजे, थोडा तरी मेकअप आपण केला पाहिजे. मेकअप केल्याने आत्मविश्वास वाढतो, हे मात्र नक्की आहे. आणि कुठलेही महागड्याचे प्रोडक्ट्स आपण इथे वापरणार नाही आहोत. लॅक्मेचे फाउंडेशन, लॅक्मेचं लूज पावडर वगैरे हे आपण वापरणार आहोत. जे 10 रुपयाच्या आतमध्ये प्रोडक्ट्स भेटतात ते आपण इथे वापरणार आहोत आणि त्याने आपण मेकअप करणार आहोत. तर नक्कीच स्वतःसाठी रोज 2 मिनिटं का होईना स्वतःसाठी काढा आणि हे काढलेच पाहिजेत आपण. त्याच्याला जास्त वेळ न घेता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला जास्त वेळ न घेता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा, हा विदाऊट मेकअप लुक आहे आणि जे प्रोडक्ट्स मी तुम्हाला दाखवत आहे अगदी 10 रुपयाच्या आतमधले हे प्रोडक्ट्स आहेत. त्याने आपण मेकअप करणार आहोत. ॲलोवेरा जेल स्किप करा, मला बाहेर जायचं होतं म्हणून मी ॲलोवेरा जेल लावलं. तुम्हाला जर लावायचं असेल तर लावू शकता. ॲलोवेरा जेल हे प्रायमर म्हणून काम करतं. तर बघा, इथे मी ॲलोवेरा जेल लावून घेतलं. त्याच्यानंतर मी जी फेअर अँड लवलीची क्रीम आहे ती लावून घेत आहे. अगोदर चेहरा स्वच्छ धुवायचा आहे आपला, नंतर क्रीम वगैरे लावायची असते. सगळीकडे डॉट डॉट करून क्रीम लावायची. ही क्रीम आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये असते, पण आपण कंटाळा करतो, आळस आपण करतो मेकअप करायला. नो मेकअप लुकसुद्धा तुम्ही याला म्हणू शकता, कारण की आपण इथे काही जास्त मेकअप नाही करणार आहोत, एकदम सिम्पल मेकअप करणार आहोत. गृहिणींसाठी हा मेकअप आहे. डोळ्यांच्या इथे आपले डार्क स्पॉट असतात म्हणून आपल्याला तिथे डोळ्यांच्या इथे व्यवस्थित लावून घ्यायची आहे फेअर अँड लवली क्रीम. आणि त्याच्यानंतर हा इथे मी पावडर वापरत आहे. पावडर मी स्पंजने लावत आहे, कारण की स्पंजने व्यवस्थित सगळीकडे लागला जातो. 10 रुपयाला स्पंज येतो मार्केटमध्ये, तो तुम्ही घेऊ शकता. जर हाताने लावायचं असेल तरी हाताने लावू शकता, काही हरकत नाही. आणि हे काजळसुद्धा अगदी 10 रुपयाचं काजळ आहे, ते मी लावून घेते. आणि ते स्प्रेड होऊ नये म्हणून मी तिथे पावडर लावून घेते, सेट करून घेते त्याला व्यवस्थित. आणि बघा, इथे काजळ लावून झालेला आहे. तुम्ही अगोदरचा लुक आणि हा लुक बघू शकता. आणि इथे मी लिप बाम वापरत आहे. तुम्हाला जर घरीच राहायचं असेल, बाहेर कुठे जायचं नसेल तर लिप बाम वापरा तुम्ही जरूर. मला बाहेर जायचं होतं मी लिपस्टिक वापरते, नाही तर रोज मी लिप बामच वापरते फक्त. आणि बघा, इथे लिपस्टिकसुद्धा लावून झालेली आहे. आणि मी केस थोडेसे व्यवस्थित करते आणि मंगळसूत्र वगैरे घालून घेते. आणि नंतर हे थोडे मोठे कानातले घातले आहेत, कारण की हळदी कुंकवाला जायचं आहे म्हणून. नाही तर छोटे छोटे कानातले असतात. आपण कानातले वगैरे पण घालत नाहीत कधी, आपल्याला आळस येतो म्हणून. पण या छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर आपण अगदी छान दिसू आणि आपला कॉन्फिडन्ससुद्धा वाढतो छान राहिलं की. आणि सिंदूर पण 10 रुपयाचा सिंदूर आहे हा फक्त. आपण तोसुद्धा लावत नाही का, तर कंटाळा येतो. तर असं न करता आपण स्वतःसाठी 2 मिनिटं का व्हायना काढले पाहिजेत. मी सिंदूर लावून घेतला आहे. कधी कधी तर काही अशा जण आहेत की टिकलीसुद्धा नाही लावत, जाऊ दे आपण घरीच असतो, आपल्याला कुठे बाहेर जायचं असं म्हणून. पण असं नका करू. ह्या छोट्या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात, त्याकडे दुर्लक्ष करू नका आजपासून तरी. तर इथे माझा मेकअप करून झाला आहे. मेकअप कसा झाला मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हा स्वतःसाठी 2 मिनिटं का व्हायना काढत जा, स्वतःसाठी वेळ देत जा. कारण की आपण मेकअप, याला तुम्ही नो मेकअप लुकसुद्धा म्हणू शकता, कारण की इथे जास्त मेकअप काही केलेलं नाही. फक्त जे तुम्ही प्रोडक्ट्स बघत आहात माझ्या हातात त्याने मी मेकअप केलेला आहे इथे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि अशाच मेकअपच्या रिलेटेड, स्किन रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल जरूर सबस्क्राईब करा. चला पुन्हा एकदा भेटूयात नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराबरोबर, मैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा. चला सध्यासाठी बाय बाय.